नमस्कार विद्यार्थ्यांनो, बघा विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TCS आणि IBPS ने विचारलेले काही महत्त्वाचे इंग्लिशचे प्रश्न बघणार आहोत। एग्जाम कुठली पण असो, या प्रश्नांचा तुम्हाला अतिशय फायदा होणार। मग ते आदिवासी विकास भरती असो वा नवी मुंबई महानगरपालिकेची भरती असो किंवा कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एग्जाम असो, जिथे TCS आणि IBPS एग्जाम घेते, त्या सर्व परीक्षेला हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। बघा, ओमिशन, ओमिशनचा आपल्याला सिनोनिम सांगायचा आहे। तर सांगा, ओमिशन म्हणजे काय असते? तर ओमिशन म्हणजे डिलेशन। ओमिशन म्हणजे काय? डिलेशन। लक्षात ठेवा, आपण सिनोनिम्स बघत आहे। ॲक्रुअल म्हणजे काय असते? ॲक्रुअल म्हणजे कलेक्शन, कलेक्शन। स्टॉइक म्हणजे काय असते? न्यूट्रल, उदासीन। स्टॉइक म्हणजे न्यूट्रल, उदासीन। इनडिफरंट, समजलं? मेंटेन तर सर्वांना माहित आहे। क्वेश्चन नंबर सेकंड आहे ऑब्लिगेशन। बघा, तुम्ही ऐकलं, ऑब्लिगेटरी आहे, मॅन्डेटरी आहे। ऑब्लिगेशन म्हणजे काय असते? मॅन्डेटरी म्हणजे ड्युटी, कंपल्सरी। काय असते? ऑब्लिगेशन म्हणजे कंपल्सरी। सिनोनिम्स बघत आहे आपण, ठीक आहे? समजलं? क्वेश्चन नंबर थर्ड आहे कन्फेस म्हणजे काय असते? तर कन्फेस म्हणजे ऍक्सेप्ट। कन्फेस म्हणजे ऍक्सेप्ट, आणि ऍक्सेप्ट म्हणजे काय असते? एक्नॉलेज। एक्नॉलेज म्हणजे ऍक्सेप्ट करणे। डिनाय म्हणजे काय असते? रिफ्यूज, नकार करणे। डिनाय म्हणजे रिफ्यूज, नकार करणे। वेल म्हणजे काय असते? कव्हर। वेल म्हणजे कव्हर करणे। बघा, प्रत्येक प्रश्नात आपण 3 ते 4 क्वेश्चन करतच आहोत आपण, ठीक आहे? एक्झॅगरेशन म्हणजे काय असते? वाढवणे, एम्प्लिफिकेशन करणे। एक्झॅगरेशन म्हणजे काय असते? एम्प्लिफिकेशन करणे। फॉर्टिफिकेशन म्हणजे काय? स्ट्रॉंग। फॉर्टिफिकेशन म्हणजे काय असते? स्ट्रॉंग करणे। सेग्रेशन म्हणजे काय असते? सेपरेशन। सेग्रेशन म्हणजे काय असते? सेपरेशन। ऍडिशन सर्वांना माहित आहे, ठीक आहे? क्वेश्चन नंबर 5 आहे दे फिअर द इग्नोमिटी ऑफ बीइंग एक्सपोज एस्पेस। इग्नोमिनीचा आपल्याला सिनोनिम सांगायचा आहे। तर सांगा, तर काय? तर ते असते डिसऑनर। इग्नोमिनी म्हणजे काय असते? इन्सल्ट, डिसऑनर, एम्बॅरेसमेंट। इग्नोमिनी म्हणजे काय? डिसऑनर, एम्बॅरेसमेंट, इन्सल्ट। समजलं? कॅपेबल म्हणजे काय असते? कॅपेबल म्हणजे काय असते? तर कॅपेबल म्हणजे असते एक्सपिरियन्स, एक्सपर्ट। कॅपेबल म्हणजे एक्सपिरियन्स, एक्सपर्ट। त्याला काय म्हणू आपण? सीजन, सीजन। कॅपेबल म्हणजे सीजन। विलिंग म्हणजे काय असते? इगर, इच्छुक, इच्छुक व्यक्ती, इगर। आणि रिलायबल म्हणजे काय असते? तर रिलायबल असते ट्रस्टवर्थी पर्सन, ज्याच्यावर आपण विश्वास वगैरे ठेवू शकतो। क्वेश्चन नंबर 7 आहे सीजर म्हणजे काय असते? बघा, सीज करणे ऐकलं असेल। काय करते? सीजर म्हणजे कॅप्चर करणे। सीजर म्हणजे कॅप्चर करणे, ठीक आहे? जप्त करणे, ठीक। क्वेश्चन नंबर 8 आहे सिकोफंड। याला काय, याला कसं वाचायचं? सायकोफंड म्हणायचं का? नाही, सायकोची स्पेलिंग अशी असते, ही आहे सिकोफंड। सिकोफंड म्हणजे काय असते? चालाक, चतुर। त्याच्यासाठी पुन्हा काय शब्द आहे? फ्लॅटरर, चतुर, चालाक। सायकोफंड म्हणजे फ्लॅटरर। मॅमट म्हणजे एक प्रकारचा जीव आहे, हत्तीसारखा असतो तो एक। चतुर, चालाक आणि काय सायकोफंड म्हणजे फ्लॅटरर। इल्ड म्हणजे काय असते? तर सांगा, इल्ड म्हणजे काय असते? प्रोड्यूस। इल्ड म्हणजे काय असते? प्रोड्यूस। आणि डिफाय म्हणजे काय असते? विरोध करणे, प्रोटेस्ट करणे। डिफाय म्हणजे विरोध करणे, प्रोटेस्ट करणे।
क्वेश्चन नंबर 10, अटमोस्ट म्हणजे काय असते? अटमोस्ट म्हणजे ग्रेटेस्ट. अटमोस्ट म्हणजे ग्रेटेस्ट. लिस्ट, गुड हे सर्व शब्द माहित आहे तुम्हाला. अटमोस्ट म्हणजे काय असते? ग्रेटेस्ट. बघा विद्यार्थ्यांना, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघतात. बघा, ॲज द इफेक्ट ऑफ एनेस्थेशिया डिसिपेटेड द पेशंट रिअगेन कॉन्शियसनेस. डिसिपेटेडचा आपला समानार्थी शब्द सांगायचा. काय म्हणत आहे? एनेस्थेशियाचा इफेक्ट जसा कमी होत गेला तसं पेशंटला होश येत गेला. तर डिसिपेटेड म्हणजे काय? कमी होणे, डिसअपियर होणे. डिसिपेटेड म्हणजे काय असते? कमी होणे, डिसअपियर होणे. इनहेन्स म्हणजे हायटेन म्हणजे सर्व वाढणे. क्वेश्चन नंबर 12 आहे ग्रिगॅरियस. ग्री म्हणजे काय असते? ग्री म्हणजे ग्रुप. ग्री म्हणजे ग्रुप. ग्रुपमध्ये राहणारे म्हणजे सोशिएबल. ग्रिगॅरियस म्हणजे सोशिएबल. अँटी सोशल म्हणजे काय असणार? क्रिमिनल. अँटी सोशल म्हणजे काय झालं? क्रिमिनल. ग्रिगॅरियस म्हणजे ग्रुप करून राहणारे, सोशिएबल. क्वेश्चन नंबर 13 आहे ही गेव ए लार्ज अमाउंट ऑफ डोनेशन फॉर फ्लड विक्टिम्स अँड एव्हरीवन अप्रिशिएट हिज मॅग्नॅनिमस ऍक्ट. मॅग्नॅनिमसचा आपल्याला सिनोनिम सांगायचा आहे. तर मॅग्नॅनिमस म्हणजे काय असते? तर मॅग्नॅनिमस म्हणजे चिव्हॅरस. मॅग्नॅनिमस म्हणजे काय असते? चिव्हॅरस. ठीक आहे. चिमेरिकल म्हणजे इमॅजिनरी, काल्पनिक. चिमेरिकल म्हणजे इमॅजिनरी, काल्पनिक. आणि काय दुसरं? विंडक्टिव्ह. विंडक्टिव्ह म्हणजे काय असते? रिवेंजफुल, बदलेवाली भावना असणारा. विंडक्टिव्ह म्हणजे बदलेवाली भावना असणारा, रिवेंजफुल. आणि काय असते? चेरोबिक म्हणजे काय असते? इनोसंट. चेरोबिक म्हणजे इनोसंट, ब्युटी, इनोसेंट वाले ब्युटी. लहान मुलं कसे इनोसंट असतात, मासूम असतात. क्वेश्चन नंबर 40 आहे अबॅन्डन म्हणजे काय असते? अबॅन्डन म्हणजे काय असते? त्याग. त्याग, क्विट करणे. तर त्याला समानार्थी शब्द आहे रिलिंक्विश. अबॅन्डन चा सिनोनिम्स काय? रिलिंक्विश. यालाच आपण काय म्हणू? क्विट. बिब्लिओफाईल. फाईल म्हणजे काय असते? लव. बघा, फाईल म्हणजे काय असते? लव. बिब म्हणजे बुक. तर काय? बिब्लिओफाईल म्हणजे बुक लवर. बिब्लिओफाईल म्हणजे काय झालं? बुक लवर. इलिटरेट म्हणजे काय असते? बिनाइटेड. बिनाइटेड. इलिटरेट म्हणजे बिनाइटेड. बघा विद्यार्थ्यांना, मी जे ऑप्शन वाले जे एक्सप्लेन करत आहे ते सर्व परीक्षेला आलेले आहे. सर्वच प्रश्न परीक्षेला आले आहे आणि जे ऑप्शन मी एक्सप्लेन करत आहे ते सुद्धा परीक्षेला आलेले आहेत. बबली म्हणजे काय असते? बबली म्हणजे चेअरफुल. बबली म्हणजे चेअरफुल. क्वेश्चन नंबर 16 आहे रेंडेवस. रेंडेवस. झेड काय आहे? हा त्याचा उच्चार नाही करायचा आपल्याला. रेंडेवस. तर काय असते? रेंडेवस म्हणजे प्री अरेंज मीटिंग. आधीच अरेंज केलेली मीटिंग. रेंडेवस म्हणजे प्री अरेंज मीटिंग. तुम्हाला कोणत्या कोणत्या शब्दांचा सिनोनिम्स माहित आहे ते तुम्ही कमेंटमध्ये करत चला. आणि तुम्हाला टोटल स्कोर किती होते ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. 30 पैकी तुम्ही किती स्कोर केला? आर्सन इज ए फ्लॅजिशियस ऍक्ट बिकॉज इट इंडेंजर्स लाईव्ह अँड डिस्ट्रॉय होम्स. फ्लॅगिशियस म्हणजे काय असते? चला सांगा. फ्लॅगिशियस म्हणजे काय असते? क्रिमिनल. फ्लॅगिशियस म्हणजे क्रिमिनल. फ्लॅग्रंट, करप्ट. फ्लॅगिशियस म्हणजे फ्लॅग्रंट, करप्ट, क्रिमिनल. समजलं? क्वेश्चन नंबर 18 आहे ग्रिगोरी एक्सपेरिमेंट ॲट द मे सायन्स फेअर टर्न आउट टू बी अ
फेजाईल 1, तर सांगा. तर बघा याचा आन्सर काय आहे. फेजाईलचा सिनोनिम्स काय आहे ना, तर हे आहे ना ओव्हर सिंपल. फेजाईल म्हणजे काय असते, ओव्हर सिंपल, अतिशय सिंपल. ओव्हर सिम्प्लिफाईड म्हणजे काय असते, अतिशय सिंपल. फेजाईल म्हणजे ओव्हर सिम्प्लिफाईड. कॉम्प्लिकेटेड म्हणजे कॉम्प्लेक्स, जटिल असणे. अनइक्विव्होकल म्हणजे काय असते, क्लिअर. अनइक्विव्होकल म्हणजे काय असते, क्लिअर. आणि इक्विव्होकल म्हणजे काय असते बघा, इक्विव्होकल म्हणजे काय असते, अनक्लिअर. इक्विव्होकल म्हणजे अनक्लिअर आणि अनइक्विव्होकल म्हणजे क्लिअर. लक्षात ठेवा, कन्फ्युज नाही व्हायचं. स्प्युरियस म्हणजे काय असते, फॉल्स. स्प्युरियस म्हणजे फॉल्स. कॉम्प्लिकेटेड म्हणजे कॉम्प्लेक्स. क्वेश्चन नंबर 19 आहे. फ्लॉ म्हणजे काय होणार, इनकरेक्ट होणार का, तर नाही. फ्लॉ म्हणजे काय असते, डिफेक्ट. फ्लॉ म्हणजे डिफेक्ट. लक्षात ठेवा, नाही तर कन्फ्युज होणार आणि इनकरेक्ट करून येणार. डिस्प्ले म्हणजे काय असते, शो करणे. डिस्प्ले म्हणजे शो करणे. अनकेप्ट म्हणजे काय असते, तर अनकेप्ट म्हणजे असते डिसऑर्डर, डर्टी. अनकेप्ट म्हणजे काय असते, डिसऑर्डर, डर्टी. क्वेश्चन नंबर 20 आहे. फास्टिडियस म्हणजे काय असते, तर सांगा. फास्टिडियस म्हणजे केअरफुल. फास्टिडियस म्हणजे केअरफुल. फास्टिडियस म्हणजे व्हेरी डिफिकल्ट टू प्लीज. फशी चुसी म्हणजे जस्ट लाईक मिस्टर परफेक्ट सारखा. त्याला सर्व गोष्ट काय एकदम परफेक्ट पाहिजे, त्याला थोडीशी कमी चालत नाही. त्याला काय म्हणतात, केअरफुल, फास्टिडियस. व्हेरी डिफिकल्ट टू प्लीज. क्वेश्चन नंबर 21 आहे. करेज म्हणजे काय असते, करेज म्हणजे वेलर. करेज म्हणजे वेलर, शौर्य, बोल्ड. करेज म्हणजे शौर्य, वेलर, बोल्ड, ब्रेव. कावायडियस म्हणजे भेकाळ. कॉवायडियस म्हणजे काय असते, भेकाळ. क्वेश्चन नंबर 22 आहे. द इंटरव्यू टॅकल द क्वेश्चन ऑफ द इंटरव्ह्यूअर विथ सबस्टेन्शियल ॲप्लॉम. ॲप्लॉम बघा, ॲप्लॉम म्हणजे काय असते, सेल्फ ॲस्युरन्स. ॲप्लॉम म्हणजे सेल्फ ॲस्युरन्स. ॲप्लॉम म्हणजे कूल, काम, बॅलन्स, इक्विलिब्रियम. कूल, काम, बॅलन्स, इक्विलिब्रियम म्हणजे सेल्फ ॲस्युरन्स. जो नेहमी शांत असतो, बॅलन्स असतो. समजलं. क्वेश्चन नंबर 23 आहे. बेविल्डरमेंट. बेविल्डरमेंट म्हणजे काय असते, तर बघा बेविल्डरमेंट म्हणजे काय असते, कन्फ्युजन. बेविल्डरमेंट म्हणजे काय असते, कन्फ्युजन. बेविल्डर म्हणजे कन्फ्युजन. ठीक आहे. ऍग्रीमेंट सर्वांना माहित आहे, अरेंजमेंट सर्वांना माहित आहे, सेटलमेंट सुद्धा माहित आहे. क्वेश्चन नंबर 24 आहे. युरोडाईट म्हणजे काय असते, ते युरोडाईट म्हणजे विद्वान, स्कॉलरली. युरोडाईट म्हणजे विद्वान, स्कॉलरली. समजलं. एनर्जेटिक म्हणजे काय असते, सर्वांनाच माहित आहे. एनर्जेटिक म्हणजे काय असते, उत्साही. एनर्जेटिक म्हणजे उत्साही. सिरीन म्हणजे काय असते, पीसफुल, शांत. सिरीन म्हणजे काम, शांती, पीसफुल पर्सन. क्वेश्चन नंबर 25 आहे. ओडॅशियस म्हणजे काय असते, ओडॅशियस म्हणजे असते ब्रेव. ओडॅशियस म्हणजे ब्रेव. ओडॅशियस म्हणजे ब्रेव. बोल्ड. क्वेश्चन नंबर 26 आहे. रितिका वॉज डिप्राइव्ड ऑफ हर फादर्स प्रॉपर्टी ॲज शी मॅरिड अ नेव. नेव म्हणजे काय असते, तर सांगा. नेव म्हणजे काय, बदमाश, विलन. नेव म्हणजे बदमाश, विलन टाइप पर्सन. तर त्याच्यासाठी काय समानार्थी शब्द येणार, सिनोनिम्स. रफ. नेव म्हणजे रफ. गॅलेंट म्हणजे काय असते, तर सांगा. तर
गॅलंट म्हणजे बहादूर, गॅलंट म्हणजे बहादूर. नोवाईस म्हणजे बिगिनर, गॅलंट म्हणजे बहादूर, नोवाईस म्हणजे बिगिनर, नवीन नवीन शिकलेला, जो आता जस्ट बिगिनर आहे, जस्ट त्याने शिकणं चालू केलं. आणि चॉपर म्हणजे काय असते? प्रोफेशनल ड्रायव्हर म्हणजे पर्सनल ड्रायव्हर. चॉपर म्हणजे पर्सनल ड्रायव्हर. क्वेश्चन नंबर 27 आहे, द सोल्जर शोड फॉर्टिट्यूड. फॉर्टिट्यूडचा समानार्थी शब्द सांगायचा आहे. फोर्ट म्हणजे किल्ला, फोर्ट म्हणजे किल्ला, फॉर्टिट्यूड म्हणजे ब्रेवरी, फॉर्टिट्यूड म्हणजे बेवरी, ब्रेवरी शौर्य. इंजेन्युइटी म्हणजे क्रिएटिव्हिटी. इंजेन्युइटी म्हणजे काय असते? क्रिएटिव्हिटी. इंजेन्युइटी म्हणजे काय असते? क्रिएटिव्हिटी. समजलं? ॲट्रॉसिटी म्हणजे काय असते? क्रूर, क्रूर, क्रुएल्टी. आणि कॉन्शियसनेस म्हणजे काय असते? हॉनेस्टी. कॉन्शियसनेस म्हणजे काय असते? हॉनेस्टी. क्वेश्चन नंबर 28 आहे, कॉम्प्लेक्स म्हणजे काय असते? डिस्गाईज. कॉम्प्लेक्स म्हणजे काय असते? डिस्गाईज, लपवणे, स्वतःला बघा आपली वेशभूषा बदलून, चेंज करून दुसऱ्यापासून लपवण्यासाठी डिस्गाईज, त्यालाच कॉम्प्लेक्स म्हणतात. आपली वेशभूषा बदलवून स्वतःला लपवणे. तर याच्यासाठी कव्हर येणार का? नाही, कव्हर नाही येणार. तर काय येणार? डिस्गाईज. अपेरल म्हणजे काय असते? क्लॉथिंग. अपेरल म्हणजे क्लॉथिंग, परिधान. ट्रान्सफॉर्म म्हणजे सर्वांना माहित आहे. कंबरसम म्हणजे काय असते? कंबरसम म्हणजे असते हेवी. कंबरसम म्हणजे असते हेवी, क्लमसी. कंबरसम म्हणजे हेवी, जड, क्लमसी. फटिक म्हणजे काय असते? फटिक म्हणजे टायर्ड. फटिक म्हणजे टायर्ड, इझी, सर्वांना माहित आहे. क्वेश्चन नंबर 30 आहे, लकी. तर सांगा याचा आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा काय असतं तर. आणि बघा ज्यांना आन्सर येत नाही त्याच्यासाठी सांगत आहोत, लकी म्हणजे ऑस्पिशियस. लकी म्हणजे ऑस्पिशियस, शुभ. आउटरेजियस म्हणजे काय असते? अँग्री. आउटरेजियस म्हणजे अँग्री. ऑमिनस म्हणजे काय असते? अशुभ. ऑमिनस म्हणजे अशुभ. आणि लकी म्हणजे ऑस्पिशियस. आणि जिलस म्हणजे ईर्ष्या, जलन. तर त्याच्यासाठी शब्द काय? इन्व्हियस. इन्व्हियस, इन्व्हियस. जिलस म्हणजे इन्व्हियस, ईर्ष्या. बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाची अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंट मध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघतात. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.